दादा इथे खेकडे बिकडे मिळतात का? पकडत असतील लोक. गेली ती वेगळीकडे. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा. ते वरती हे करत असतील. कुठं इथे ते का बघ यार, हे कुठे बघायला भेटतंय का आता? डोंगरात सगळे ढग उतरल्यासारखे वाटतात, खतरनाक. नमस्कार मंडळी, दिस इज ओमकार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर भाई, आज खूप दिवसानंतर अशी एक छोटीशी राईड प्लॅन केलेली. माझ्यासोबत आहे आज आदी, शिव. मी आज अशी एक राईड प्लॅन केलेली. तर इथून मुंबईवरून जवळच, जास्त लांब नाही आहे, जवळच 50 to 60 किलोमीटर्समध्ये एक मस्त वॉटरफॉल आम्ही शोधलाय. तर म्हटलं चला जाऊया. अचानक रात्री ठरलं, लगेच सकाळी निघालो. नदी वाहते, व्हाळ म्हणतो आम्ही यांना. ही नदी नाही, मोठी भरल्यावर नदी. आता सध्या व्हाळासारखेच आहे, छोटेसे. येताना इथे थांबू, पण हा व्ह्यू बघा भाई, कडक. थांबलो आम्ही अक्षरशः, म्हणजे गाडी थांबवावी लागली इथे आम्हाला. कडक आहे. आमचे बाईक्स इथे आहेत, या आधीची माझी. एक ब्रिज आहे जाताना, आणि आत्ताच आलं तर इथे भारी आहे. का वाटतं आधी? एक नंबर ना. नंबर म्हणजे एक्सपेक्टेडच नव्हतं एवढं चांगलं असेल. है ना? इझी व्ह्यू आहे एकदम. आम्ही म्हटलेलं की असं जाऊन येऊया, जस्ट संडे आहे, काय करणार घरी बसून. असं वाटतं एकदम गावात, एकदम असं कुठेतरी आउटस्कर्ट्स मध्ये आलो. पण एक तेवढं नाहीये. नंबर. तुम्हाला समोरचं ते दाखवतो. हा जे डोंगराचा हा जो एवढा पॅच आहे ना, हा बघा काय खतरनाक वाटतंय. गटारे. तर इथून थोडस पुढे आलो ना, तिथे कसं घर आहे, म्हणजे खानावळ टाईप आहे. खानावळ नाही, सॉरी, कॅफेटेरिया टाईप. कॅफेटेरिया टाईप. कोणाला खायचं विकत असेल किती काय वाटतं व्ह्यू यार, खतरनाक. समोर वॉटरफॉल, इथे वॉटरफॉल आहे. आता काय भिजायचं काय प्लॅन नाही आहे, बट मी नाही भिजणार, पण नाही भिजणार. मी भिजणार करून नाही. त्यांना काहीतरी खाऊ इथे थांबून. नेटवर्क नाही, जे हॉटेल आहे त्यांच्याकडे गावठी कोंबडी पण येते, गटारी. कारण मुंबईत गावठी भेटणार नाही, इथे भेटते. खूप दिवसांनी असा ट्रॅक करतोय. मला वाटतं मी माझ्या माउंटेनिंग नंतर कसंच गेलो नाही करायला. हा फर्स्ट होता. हा आधीचा फर्स्ट आहे, कारण आम्ही बनवतच करतोय. मी पण पहिल्यांदा झाली आहे. आणि आता कंटिन्यू छोटे मोठे व्ह्यू बघायला. हा व्ह्यू आम्ही ना व्हाळ म्हणतो बघ. आता नदी वडे हे बोलण्यापेक्षा आम्ही आमच्या मालवणी भाषेत त्याला व्हाळ म्हणतो. लहानपणापासून व्हाळात चाललेले, पडलेले. तिकडे जायचंय पण माहित नाही. मी कधी कुठे चालले चालली की कुठल्या दुसऱ्या वॉटरफॉलला. आम्ही पण त्यांना फॉलो करतोय, पण रस्ता दुसरा नाही येतोय, हाच आहे. एक पंचायत लहान होता उगाना वाटे. रिटर्न का चुकलो रस्ता? हे गलत रस्ता. उतर. सगळे आमचे स्पोर्ट्स शूज वर आहे भाई. फिर वही बात आती है कि जो गरीब हो ना आदमी, हालत खराब होईल. माझी पण गेली आहे बाई या शूजची, पळून पळून. तो चांगला आहे विशूच्या पायातला, मग नवीन शूज आहे तो. काय झालं, आम्ही ह्या इकडून वर चाललेलो, तर तुम्हाला
हा व्हाळ काय व्हाळ काय बोलतोय भेंडी? अबे इंग्लिश मीडियम बच्चों क्या कान के नीचे. हा व्हाळ, हा व्हाळच फॉलो करत करत वर जायचंय. हळू हळू उतर. तुला बोललेलो शॉर्ट्स नाही तर तुझी ट्रॅक पॅन्ट चालली असती. दगडाचा अंदाज घेतल्याशिवाय उतरायला नको. हळू. हो हो हो. मी ह्या ट्रेक मध्ये ठरवलंय की बुटाला पाणी लागायला देणार नाही. अच्छा. मी ठरवलंय पाणी नाही लागू देणार. चल झाले. मी येताना त्या बसवाल्यानी पूर्ण रंगवलं. हे सगळी करामत बसची आहे. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. पूर्ण सगळा चिखल उडवला. हळू गेला झाला. अशा प्रकारे दुसरा घरी गार. दोघांचे भिजले, माझे राहिलेत. नाही भिजवणार लास्ट पर्यंत. हे पण रस्ता चुकलेले आमच्या बरोबर. आता स्ट्रगल करतायत तिकडे येताना. आम्ही काढला रस्ता शोधून. थोडा स्किप केला. म्हटलं थोडा वरच्या रस्त्याने येऊया, कारण शूज वीज भिजायचं. प्लस काय होणार की जाताना आपले शूज ओले राहतील ना. बात तो सही है. म्हणून छान आहे ट्रेक. जसं जास्त एलिव्हेशन पण नाहीये. आणि दादा इथे कुठे आहे दुधानीला जायला? हो, हा रस्ता फॉलो करायचा. चालेल चालेल. कुठे आहे, कुठला आहे याच्यातला? इथेच खालीच आहे ना, हे वरच्या नाही ना? ठीक आहे ठीक आहे. जर कळत नसेल भाई विचारा यार, ही लोक चांगली आहेत, सांगणार तुम्हाला. काय प्रॉब्लेम नाही. उगाच भिजणार होतो की नाही आपण तिथे. तो रस्ता चुकलाय. चुकला नाही म्हणू शकत. आम्ही पाणी स्किप करून त्याच्या पॅरलल चाललोय. हा व्हाळ पण क्रॉस करणार, पण बिना पाणी येला होता. पण पाण्यात पाय भिजवायचा नाही. मला लय चिपचिप असं अजीब वाटतं शूज भिजले की. चल झूठा. चलो. भुईआवळा बघितलाय? भुईआवळा, ह्याला भुईआवळा म्हणतात. हा जसं सॉरी जसा आवळा असतो ना आपला, तसाच आवळा आहे. पण ह्याची पानं आवळ्यासारखी आहेत. पण ह्याच्या मागे तुला दाखवतो. नाही नाही, हे आवळे बारके, ह्याला भुईआवळा म्हणतात. हे खातात त्याची भाजी करून. रानभाजी आहे ही एक प्रकारची. अजून थोडं आहे, थोडं म्हणजे बरंच आहे. की तुम्ही व्ह्यू बघा यार. ह्या व्ह्यू साठी काही करू शकतो माणूस. जान दे देंगे इसके लिए. थोडस राहिलंय. खालच्या खालीच आहे बोलला, जास्त वर पण नाहीये. सांगतंय. ओके. पाऊस पडत नाही ना, तर विषय कसा आहे, ह्युमिडिटी होते, गरम होते. यार आता ऊन आलंय ना, खूप भारी वाटते. तिथे पण पब्लिक जाते. इथे जॉब धरतात. एक नंबर. सेम गावची एकदम कडक यार. दादा इथे खेकडे बिकडे मिळतात काय? पकडत असतील लोक रात्रीचे? मासे पण असतात. धर 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 धर. चल 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 चल. हळू हळू. मेलो आज जाता ती बघिते, ती बघून चालली आतमध्ये. दादा गेली ती. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारद, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, साडेसाती नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जेंगट पाठी बघ. यार. तर व्हिडिओची स्टार्टिंग तरी गावली. हट. एका कुर्लीच्या नादात ना म्हटलं तरी. गजब बेइज्जती है.
आम्ही दोघे काय भिजणार नाहीये, पण ते बघून मजा येते. जेव्हा असं फुल प्लेस तयारी देऊ ना तेव्हा भिजायचं. तयारी तर नाही आणि मूड पण नव्हता खरं तर भिजायचा. बघू जरा एन्जॉय करू थोडा वेळ. थोडा वर जातो, तिथे फोटो काढीन. मला थोडी हाय सवय दगडा बिगडात चालायची. थोडासा वर जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवतो. अरे भारी आहे, इकडून ये, इकडून. आधी तिथे बसलाय. हा, एक नंबर. इकडून ये जरा, इकडून ये. या. अरे, तिकडे बघून आहे, मध्ये टाकतो. इथे त्याच्यात गेला तू तरी म्हटलं गेलं काय गायब झालं ना. इकडून ये, इकडून. जा बस तर मग आता भिजलंच असतं. हे बस आहे बस का नाही? काय टाकून पाऊस स्टार्ट झालाय. पाऊस स्टार्ट झालाय. आता तयारी करायला नको. हे काही आहे सॉकेट आहे. ते पण झालं का भिजले ना सॉक. भिजले सगळेच, भिजले शूज सॉक्स. तो गाईज झालंय फिरून. खूप भारी, खूप तगडा वॉटरफॉल आहे हा. मला तर खूप आवडला. आणि इथले व्ह्यू जर तुम्ही बघशाल ना, एक नंबर. येताय, खेळताय, मजा करा, जीवाची मजा करा, पण स्वतःला सांभाळून, कारण सेफ्टी फर्स्ट. इथून जाताना जर इंजरी झाली इथून खाली जाईपर्यंत तुम्हाला न्यायला कोण नाहीये, समजलं. त्यामुळे स्लिपरी दगड आहेत, आता तर अजून होणार आहेत. तो शूज बी सांभाळा. भाई रस्ता इंग्लिश ऍक्सेंट मारा. ऍक्सेंट बघ कसं वाटतं, एकदम खतरनाक. ट्रेल एक नंबर आहे भाई. हा, हे कसं थोडं वॉर्मअप चाललंय. हळूहळू थोडं चढलं पाहिजे. काय नाही तर तुझे ग्रिप पकडतायत तिथे. असं काय स्टीप काय नाही. हा, ग्रीप बघू खाली कसं आहे त्याला. माझं बघत आहे. हा, हे रोड रनिंग करून खराब झालं शूज. हा, मध्ये सरकतो. हा, मध्ये काही नाहीये. हा हा, शूज इम्पॉर्टंट आहे. तर आम्ही पण मी तर आम्ही नाही तर फ्लिपफ्लॉप विपॉपवर येणार होतो, पण कांड झाला असता एवढ्यात. फ्लिपफ्लॉपवर आलो असतो तर इथे गुडघ्याकडे चढला असतो. धबधबा तर बघून झाला, पण ह्याच्यानंतर एक तगडा स्पॉट दाखवणार आहे. म्हणजे तिथे तुम्ही येऊन पार्टी वार्टी करू शकता. असा तो कुठला प्रमोट तर करत नाही, पण हा सांगतोय पार्टी करा. ते गाववाले मला मारतील शोधून. तर मस्त जागा आहे ती, दाखवणार आहे. हा, चिल करण्यासाठी पण छान आहे. लहान मुलांना जरी आणलात ना तिथे काही प्रॉब्लेम नाहीये. तर हा भाई लहान आहे म्हणजे वाहून जाणार नाही असं आहे. जागा छोटीशी मस्त आहे चिल करायला. तर ती कुठली आहे हे व्हिडिओच्या एंडला मी दाखवणार आहे तुम्हाला. तो व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा. आणि तो स्पॉट तुम्ही मिस नका करू. हा तर ठीक आहे, धबधब्यावर आलं, इथे एवढी तुम्हाला अपडाऊन आहे सगळं, पण तिथे सीन कसा आहे, ती मस्तच जागा आहे चिल मारायला. तर तो व्हिडिओच्या एंडला मी दाखवणार आहे काय आहे ते. तो स्टे ट्यून. वाकडो धरले इथे ते का बघूया रे कुठे बघायला भेटतंय का आता. यार एक नंबर. दादा, पण हे दोघं हे नाही काढत बघ.
तर मंडळी आता आपण खाली आलो आणि तुम्हाला जसं बोललेलो इथे खायचा स्पॉट आहे तो दाखवतो. इथे भाई खायला बियला भेटणार तुम्हाला. मला एक आयडिया येईल येता येता तुम्हाला दिसणार आहे. तर इथे कॅश आणा प्लीज, नेटवर्क नाही आहे बिलकुल. वडापाव, चहा, कॉफी, कांदा भजी, पॅटीस सगळं आहे इथे. एक नंबर. ते वरती हे करत असतील. असं भाई भिजल्यानंतर ना गरम गरम वडापाव स्वाद आला. खरंच गरम आहे एकदम. त्यांनी फ्रेश का हे करून दिलंय. आणि हा जर तुमच्याकडे कॅश नसली तरी होईल इथे का वायफाय देत आहेत भाई. मस्त आहे वडापाव. पाठी बिऊ बघा भाई काय कडक वाटतोय. तर तो झालंय आमचं फिरून वगैरे. आता निघू पटकन खाली. आता इथून जास्त लांब नाही, खालीच आहे गाडी घेऊ आणि जाऊया. चालेल, गरम आहे ना. चला. बायका इथंच पार्क केलेल्या आम्ही. बायका आता जाऊ. फिरवायचं कसं तेच आहे. वडापाव गरम गरम टाळूला चिटकलेला. सो गाईज तुम्हाला मगाशी मी बोललेलो ना की तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये एक पिकनिक स्पॉट सांगणार आहे. किंवा एक मस्त 10 on 10 पिकनिक स्पॉट आहे मला तरी वाटतं. सेफली तुमची फॅमिली इथे आरामात एन्जॉय करू शकते. छोटासा तुम्ही टेंट लावू शकता तुमचे टेबल लावून. तिथे स्नॅक्स वॅक्स बनवू शकता, खाऊ शकता. लहान मुलं पण तुमची खेळू शकतात. ते इथेच आहे. या धबधब्याकडून 4 किलोमीटर आधी एक स्पॉट आहे, एक ब्रिज आहे. आणि त्या ब्रिजच्या खालीच असं ही पूर्ण छोटीशी एक नदी जाते. आता याच्यात पाणी कमी आहे. सो इथे तुम्ही आरामात तुमचं तिथे टेंट वगैरे लावून आरामात राहू शकता, खाऊ शकता. फक्त एकच आहे, कचरा करू नका, घाण करू नका आणि फुल एन्जॉय करा. दोन्ही साईडला आहे. तिथे बघू शकता मुलं खेळतात, लहान लहान फुल एन्जॉय करतायत बघा. त्या साईडला सुद्धा आहेत पब्लिक आणि इथे सुद्धा आली आहेत. तर या जागेचं तुम्हाला लोकेशन हवं असेल ऑन मॅप तर मी इथलं लोकेशन सेव्ह केलेलं आहे. तुम्ही मला DM करा माझ्या इन्स्टा ID वर. इथे जी दिलेली आहे त्याच्यावर मला DM करा. मी तुम्हाला इथलं लोकेशनसुद्धा पाठवून देईन. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सो आता आपल्याबरोबर जी पब्लिक आली आहे त्या दोघांना विचारूया. रॅन्डम म्हणजे एकदमच म्हणजे रात्री ठरवलं जाऊया आणि फक्त लोकेशन पाठवलं. मी काय बघितलं नाही, चल जाते बोललो. निघालो मस्त. पण एक सकाळी या, पण लवकर जेवढं लवकर आलं तेवढं चांगलं आहे. स्पॉटची मजाच वेगळी आहे आणि वातावरण पण फुल वेगळं असतं. आणि पाऊस असेल तर रातूनच भारी. मस्त मजा आली. म्हणजे परत येण्यासारखं आहे. इशूचा तर पहिलाच होता. मी या दोघांच्या भरोश्यावर आली आहे. मला काही माहिती नव्हतं. लिस्ट पाठवली आहे, जायचंय. फक्त सकाळी उठलोय आणि निघालोय. खरंच खूप छान आहे स्पॉट. नक्की व्हिजिट करा. तो गाईज असा होता आपला ह्या दुधानी वॉटरफॉलचा एक्सपिरियन्स. खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. तर तुम्हाला अजून कोणते लोकेशन्स माहीत असतील इथे नियर बाय जे आम्ही एक्सप्लोर नाही केले असं वाटतंय तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ एका नवीन ठिकाणी. देवा काळजी.